निर्णयावर राहा ठाम, नक्की होईल पूर्ण काम. मिथुन राशीच्या जातकांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. तुमच्या डोक्यात एकाच वेळी 10 कल्पना असतात. मन काहीतरी वेगळं विचार करत असतं, पण कधी कधी असं वाटतं की मी इतकं समजून घेतो, इतकं बोलतो, पण आयुष्य मात्र अजूनही क्लिअर का नाही? जर तुम्ही सतत विचार करणारे, बोलके, चतुर आणि रेस्टलेस असाल, तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, विचार करणारा मेंदू कधीच कमजोर नसतो. तो फक्त योग्य दिशा आणि वेळेची वाट बघत असतो. सगळे प्रश्न संपणार नाहीत, परंतु उत्तर सापडायला सुरुवात नक्कीच होईल. मिथुन म्हणजे बुद्धिमत्ता आणि संवादाचा अत्यंत सुंदर संगम. परिस्थितीसोबत पटकन जुळवून घेणारे, आपल्या विचारांनी, कल्पनांनी आणि शब्दांनी जग बदलणारे लोक म्हणजे मिथुन राशीचे लोक होय. तुमचे विचार वेगात बदलतात, मात्र दिशा ठरली की मिथुन रास नक्की जिंकते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आम्हाला कळू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानात म्हणजे अडथळे, अडचणींच्या स्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे शुक्र, मंगळ, रवी या सर्व ग्रहांच्या सोबत तुमच्या राशी स्वामीचा प्रवास अष्टम स्थानातून सुरू आहे. तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात, मात्र या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला अडथळे, अडचणींचा सामना करावा लागेल. दुसऱ्या पंधरवाड्यात योग्य निर्णय अशी एक दिशा असणार आहे, कारण तुमच्यासाठी या महिन्यातील यशाचं सूत्रच आहे एका वेळी एक निर्णय आणि त्यावरच संपूर्ण फोकस. ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल, कारण या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी प्राप्त होतील. फ्रीलान्स, कम्युनिकेशन किंवा ऑनलाईन कामातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. मात्र या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. भावंडांसोबत संवाद वाढेल. घरात तुम्ही मध्यस्थीची भूमिका घ्यायला हवी. शब्द तुमचे शस्त्र आहेत, मात्र हेच शब्द धोका देतात. मिथुन जातकांसाठी एक प्रश्न: तुम्ही बोलता जास्त की विचार जास्त करतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तुमचे परिश्रम हे बौद्धिक स्वरूपाचे असतात. लघु प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यामुळे साहजिकच वर्किंग वाढेल. अनेक लोकांसोबत संपर्क निर्माण होईल, जो तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही घराची उत्तर दिशा स्वच्छ ठेवायला हवी. वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणं देखील तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. आईसोबतचा संवाद तुमच्या मनाला शांतता देईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी अजून एक छोटासा प्रश्न: तुम्ही आईचा सल्ला ऐकता का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. शिक्षण, प्रेम, संतती या दृष्टीने विचार केला असता शिक्षणात स्पर्धा परीक्षा, मीडिया, IT, कम्युनिकेशन क्षेत्रात तुम्ही उत्तम कार्य कराल. 5 फेब्रुवारी रोजी तुमचे पंचमेश भाग्यस्थानात प्रवेश करतील, तेव्हा पंचमेश पंचमाच्या पंचमात ही स्थिती निर्माण होईल, जी अत्यंत शुभ मानली जाते. अर्थात शैक्षणिक यशाची संधी वाढेल. मुलांकडून नवीन विचार मांडले जातील, नवीन प्रश्न मांडले जातील, म्हणून त्यांचं बोलणं ऐका. त्यांच्या प्रगतीची ही सुरुवात असेल. प्रेमात संवाद वाढेल. विवाह इच्छुक जातकांसाठी ओळखी वाढतील.
मात्र निर्णय घेण्यात तुम्हाला बराच वेळ लागेल आणि ते योग्य देखील म्हणता येईल, कारण या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं देखील आवश्यक असतं. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. संसार देखील उत्तम असेल, फक्त योग्य संवाद आणि स्पष्टता हवी. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मिथुन जातकांनी नर्वस सिस्टीम आणि झोप याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जुने कर्ज कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल. शत्रू तुमच्या शब्दांमुळे उघडे पडतील. स्पर्धेत तुमची बुद्धी जिंकेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथुन जातकांसाठी हा महिना यशाचा, कर्तृत्वाचा म्हणता येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही योग्य एखादं प्रेझेंटेशन करत असाल तर ते सर्वांना आवडेल. मुलाखतीसाठी देखील हा काळ अत्यंत अनुकूल आहे. बदली होण्याच्या संधी निर्माण होतील. त्या संधीचा तुम्ही योग्य उपयोग करावा. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता डिजिटल मार्केटिंग, रायटिंग, प्रशिक्षण अशा क्षेत्रामध्ये जे जातक कार्यरत आहेत त्यांना मोठं यश प्राप्त होईल. क्लायंटसोबत संवाद वाढेल. महाभारतात संजय हा युद्धात सहभागी नव्हता, परंतु त्याने आपल्या शब्दांनी संपूर्ण युद्ध डोळ्यासमोर उभं केलं. मिथुन राशीच्या मंडळांनो, तुमचं सामर्थ्य तुमच्या तलवारीत नाही तर तुमच्या शब्दांमध्ये आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची मानसिक सक्रियता वाढेल. वाचन, लेखन, चर्चा लाभदायक ठरतील. भावंडांसोबत संपर्क निर्माण होईल. मिथुन राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटासा प्रश्न. तुम्ही अजूनही नवीन काही शिकायला तयार आहात का? किंवा नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहात का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव तुमच्या राशीत विराजमान आहेत. ते एकाच वेळी अनेक हातांनी तुम्हाला शुभ लाभ देत आहेत. व्यक्तिमत्व, शिक्षण, वैवाहिक सौख्य, व्यवसाय, भाग्य अशा सर्व गोष्टी ते समृद्ध करीत आहेत. म्हणून आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे तुमचे राशीस्वामी 3 फेब्रुवारी रोजी व पंचमेश 5 फेब्रुवारी रोजी तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील, ज्यामुळे भाग्यस्थानात लक्ष्मी योग निर्माण होईल, जो तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातक अनेक वेळा निर्णय बदलतात, ज्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आता तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावर किमान 21 दिवस तरी कार्यरत राहा. हा सल्ला देण्यात येत आहे. एक पक्षी रोज वेगवेगळ्या दिशेने उडायचा. शेवटी तो थकला, परंतु त्याला त्याचं घर काही सापडलं नाही. एक दिवस त्याने ठरवलं आपण एकाच दिशेला जावा. विशेष बाब म्हणजे त्या दिवशी तो बरोबर त्याच्या उद्दिष्टावर पोहोचला. मिथुन राशीच्या जातकांना तुमचं घर म्हणजे फोकस, म्हणून एकाच दिशेवर लक्ष केंद्रित करा, हा सल्ला देण्यात येत आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात एखादी नवीन इच्छा तुमच्या मनात आकार घेईल. तिची योग्य शब्दात मांडणी केली तर त्यातून फायदा देखील होईल. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार प्रयत्न करा, जेणेकरून तुमची इच्छापूर्ती होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचा मुख्य खर्च शिक्षणावर, टेक्नॉलॉजीवर होईल. अनेक ठिकाणी प्रवासाचा तुम्ही विचार कराल. अनेक प्रवास अचानक घडून येतील. साहजिकच त्यावर देखील तुमचा खर्च होणार आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. तर मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमच्या मते सगळ्यात प्रभावी कौशल्य कोणतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही या चॅनलवर भविष्य सांगतो, त्याहून जास्त दिशा देतो. मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमचं भविष्य तुमच्या विचारा इतकंच मोठं आहे का? असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील ऑन करा, कारण योग्य विचारच योग्य दिशा देतात आणि भविष्य देखील घडवतात. प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही.
महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी या महिन्यातील 9, 19 आणि 27 हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक यशाचे राहतील. 7, 17 आणि 25 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता रामायण सर्वांनाच माहिती असेल. याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. मिथुन राशीच्या दृष्टीने बुद्धी, वाणी आणि विचार ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी: जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी. सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास, जसे आपले विचार असतात तसं आपलं आयुष्य असतं. तुम्ही दर बुधवारी रामायणातील एक चौपाई वाचा. खोटं बोलणं टाळा. लेखन वाचन सुरू ठेवा. तसंच बुधवारी हिरव्या रंगाची वही व पेन वापरून त्यावर आपलं ध्येय लिहा. यामुळे योग्य कम्युनिकेशन आणि पैशाचे योग सक्रिय होतील. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, मिथुन राशीच्या जातकांसाठी ट्रिपल मनी ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील. ते तुम्हाला घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. याशिवाय राशी वेगळी असू शकते, रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही, म्हणून सर्व राशीसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा हा उपाय आहे, जो कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. या उपायांचे अत्यंत शुभ अनुकूल परिणाम प्राप्त होतील. नक्की करा. फेब्रुवारी 2026 मिथुनसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.